अतिशय छोट्या उपयोगी 10 किचन टिप्स. 1. अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावताना आधी तेल लावा. यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. 2. काळ्या असल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावरच वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट होते. 3. भाजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी. 4. इडली चविष्ट होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे एकास 3 प्रमाण घ्यावे. 5. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल. 6. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. 7. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. 8. जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या, त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 15 तास झाकून ठेवा, मस्त साईचे दूध लागेल. 9. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाची सालही किसून घालावी, यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल. तसंच लिंबाच्या सालीतलं सत्वही आपल्याला मिळेल. 10. इडली मऊ आणि फुगण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकळलेले तांदूळ वाटून घाला, तसे इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि फुगतील. धन्यवाद.